चला जाऊया मैदानाच्या आतमध्ये. सेमीफायनल क्रमांक 2 जिंती विपक्ष साळ शिरंबे. शुभम पटेल. जबरदस्त चेंडू क्लोज किपिंग, परंतु थांबवलाय बॉलचा व पंचांच्या निर्णयाची आपण वाट पाहू. कोणती धाव नाही या चेंडूवरती. ज्योतिर्लिंग क्रिकेट स्पोर्ट जिंती विपक्ष शिवप्रेमी स्पोर्ट साळ शिरंबे. सेमीफायनल क्रमांक 2 कराड क्रिकेट असोसिएशन अंतर्गत JCC क्रिकेट क्लब शिरवडे आयोजित भव्य दिव्य क्रिकेट स्पर्धा. डॉट चेंडू येतो पहिला. गोलंदाजीसाठी आपल्याला राज पाहायला मिळतो जिंती संघाकडून. फलंदाजीसाठी शुभम आपल्याला पाहायला मिळतोय या साळ शिरंबे संघाकडून. पहिला चेंडू निर्धाव येतो. सेमीफायनल क्रमांक 2 आपण पाहतोय. पहिल्या यावेळी फटका जबरदस्त आहे. समोर खेचला आहे आणि जातोय सीमा रेषा ओलांडून. शुभम पाटीलच्या बॅट मधून आकर्षक जबरदस्त षटकार. 6 धावा. पहिल्या उपांत्य फेरीच्या सामन्यामध्ये समर्थ 11 बुरबुशी या संघानं जय हनुमान 11 कुसूर या संघाचा एकतर्फी पराभव करून अंतिम 2 मध्ये जागा मिळवली आणि या हंगामामधील अतिशय चांगली सुरुवात आपल्याला पाहायला मिळाली श्री समर्थ 11 बुरबुशी या संघाची. त्यानंतर सेमीफायनल क्रमांक 2 अर्थात उपांत्य फेरीचा दुसरा सामना आपल्याला पाहायला मिळतोय. शिवप्रेमी स्पोर्ट साळ शिरंबे विपक्ष JCC ज्योतिर्लिंग क्रिकेट स्पोर्ट जिंती. फटका बसला. चेंडूमध्ये कोण टिपणार हा महत्वपूर्ण झेल. शुभम पाटील बॅक टू द पॅव्हिलियन. क्या बात है. जबरदस्त कमबॅक आपल्याला पाहायला मिळतं या ठिकाणी. राज पाटील यांचं पहिला चेंडू निर्धावतात. नंतर शुभमचा जबरदस्त षटकार आणि तिसऱ्या चेंडूवरती माघारी धाडले शुभम याला आणि जिंती संघ मात्र आता जबरदस्त कामगिरी करताना आपल्याला पाहायला मिळतोय. क्रमांक 3 वरती फलंदाजी आपल्याला पाहायला मिळतोय. बाबू चांगला चेंडू चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी. अगदी भिंतीसारखा उभा मागा आहे इंद्रा. जबरदस्त कामगिरी करतोय आपल्या संघासाठी. परंतु राज पाटील यांचं निश्चित कौतुक असेल. शुभम सारख्या फलंदाजाला माघारी धाडले. 3 निर्धाव चेंडू देखील आले या षटकामध्ये. 6 धावा धावफलकावरती. 3 षटकांची मॅच. पहिल्या टुर्नामेंट मधील दुसरा उपांत्य सामना आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळी पहा बाबूच्या बॅट मधून फुल पॉवरफुल सक्सेसफुल जबरदस्त फटका. 6 धावांसाठी षटकार. बाबू पहलवान, तुम्ही बाबू पहलवानच्या हातात कधीही बॅट द्या. त्याला सरावाची गरज नाही, त्याला वॉर्मअपची गरज नाही. अशा प्रकारचे चेंडू ज्यावेळेस बाबूला टाकाल ना, बाबू किती लांब तुमची बाउंड्री असू दे, बाबू बाउंड्रीच्या बाहेर चेंडू मारणार. आणि हेच पाहायला मिळालं. किती दिवसानंतर बॅट घेतली असेल त्याचं त्याला माहित नाही, आम्हाला देखील माहित नाही. परंतु जसा मैदानात आलाय, एक बॉल पाहिला, दुसऱ्याच बॉलवरती चेंडूला एवढा लांब भिरकावून दिला. जिकडे षटकार वाटतो लांब आहे तिकडे बाबूने पाक एवढा लांब षटकार मारलाय. जबरदस्त फलंदाजी. आणि साळ शिरंबे स्पोर्टची खासियत आहे या हंगामात निश्चितच. साळ शिरंबे स्पोर्ट ज्या प्रकारची आजच्या संपूर्ण स्पर्धेत कामगिरी झाली, येणाऱ्या सगळ्या स्पर्धांमध्ये टॉप 3 मध्ये आपल्याला वारंवार साळ शिरंबे हा संघ पाहायला मिळेल. शुभमची अप्रतिम कामगिरी चालू आहे. निलेश पाटील ज्या वेळेस निलेश पाटील संघ अडचणीत असतो, निलेश पाटील यांनी आपल्या संघाला या संकटातून बाहेर काढण्याचं काम केलेलं आहे. आणि बाबू पहलवान अशी संधी ज्यावेळेस मिळते, बाबू संधीचं सोनं करतो. बंटी अप्रतिम गोलंदाजी करतोय. यावेळी पहा चांगला फटका खेळण्याचा प्रयत्न झाला, परंतु निर्धाव चेंडूची सांगता होईल. एका षटकाखेरीस 1 बाद 12 अशी चांगली सुरुवात आहे साळ शिरंबे संघाची. या धावा निश्चितच चांगल्या टोटलच्या दिशेने घेऊन जाणं गरजेचं असणार आहे. बॅटिंगची लाईनअपचा विचार केला यानंतर आपल्याला विशाल पाटील पाहायला मिळतील, आशुतोष पाटील पाहायला मिळतील, मंगेश पाटील पाहायला मिळतील. त्यामुळे एक चांगली बॅटिंग लाईनअप आहे.
गोलंदाजी बंटीने मागच्या सामन्यामध्ये धुरा सांभाळली. शुभम गोलंदाजी अप्रतिम करतोय. निलेश पाटलांचं दर्जेदार गोलंदाजी चालूच आहे. त्यामुळे साळ शिरंबे निश्चितच या हंगामामध्ये वारंवार आपल्याला टॉप 3 टॉप 4 मध्ये निश्चित पाहायला मिळणार आहे. सेमीफायनल क्रमांक 2. दुसऱ्या बाजूला जिंती संघाचा विचार केला अतिशय गुणी खेळाडूंचा भरणा असलेला हा संघ आहे. कपिल घ्या, इंद्रजित घ्या स्वतः कॅप्टन, त्यानंतर राज अप्रतिम पहिल्यांदा या सीझनमध्ये आपल्या इनिंगची सुरुवात बॉलिंगने करतोय. चांगली गोलंदाजी या तिन्ही मॅचमध्ये राजने केलेली आहे. अमोल एक पर्याय लेफ्ट आर्मचा, त्यामुळे जिंती संघ देखील विसरून चालणार नाही. स्लोवर वन, क्या बात आहे, जबरदस्त जबरदस्त. आणि इंद्रजितचा विचार केला पहा, कपिल दुसरं षटक हाताळत होता, थोडंसं माइंड गेम खेळ, लेफ्टी बॅटर आहे समोर म्हणून आपण स्वतः गोलंदाजी केली. पहिला निर्धाव आउटसाइड ऑफ स्टंप टाकण्याचा निश्चित प्रयत्न राहील. पहिला चेंडू आपण तसाच पाहिला. स्लोवर वन, गती परिवर्तन, फटका फसलाय, पाहूयात. खराब जरा क्षेत्ररक्षण झालं. हा झेल होणं गरजेचं होतं. झेल हे इम्पॉर्टंट आहे. चांगल्या बॅट्समनचे झेल किती महागात पडतात हे आपल्याला बऱ्याच वेळा पाहायला मिळालंय. त्यामुळे झेल होणं गरजेचं आहे. चांगली गोलंदाजी. स्लोवर वन वारंवार गती परिवर्तन करतायत, रूम देत नाहीयेत निलेश यांना. इंद्रजित स्लोवर वन पुन्हा एकदा, परंतु दिशा भरकडलेली आहे. अवांतर स्वरूपात एक धाव येते. 14 धावा धाव फलकावरती. यावेळी पुन्हा एकदा फटका बसलाय. हा झेल तरी होणार का? परंतु मला वाटतं थोडंसं जजमेंट. अरे ट्राय चांगला होता परंतु थोडंसं पुन्हा एकदा फंबल झाले. वारंवार बीट करतायत निलेश पाटील यांना इंद्रजित. अतिशय डोक्याने गोलंदाजी होते. चांगली गोलंदाजी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. इंद्रजितच्या बॅटमधून 2 धावा आत्ता देखील आलेल्या आहेत. 16 धावा धाव फलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. अजूनही 3 चेंडूंचा खेळ शिल्लक असेल या षटकामधील. निलेश पाटील देखील प्रयत्न करतायत. दोन्ही मॅचचे मॅच विनर राहिलेले आहेत निलेश पाटील. जेव्हा गरज होती तेव्हा षटकार खेचलाय. यावेळी गेला जबरदस्त फटका. 6 धावांसाठी षटकार. अप्रतिम फलंदाजी. निलेश पाटील यांना त्यांच्या रडारमध्ये कधीही चेंडू देऊ नका. निलेश पाटील सर्वाधिक लांब षटकार खेचण्यासाठी ओळखले जातात. चांगली गोलंदाजी, चांगली फलंदाजी, दोन्ही क्षेत्रामध्ये चांगली कामगिरी दोन्ही संघांच्या माध्यमातून होते. 22 धावा धाव फलकावरती आहेत. निलेश पाटील धोकादायक. यावेळी लांब खूप लांब जावा, बॉल घेऊन या. जबरदस्त फटकेबाजी. क्या बात है. निलेश पाटील ऑन फायर. मोठ्या धावसंख्येच्या दिशेने जाताना आपल्याला पाहायला मिळेल साळ शिरंबे हा संघ. अठ्ठावीस धावा धाव फलकावरती. थोडं महागड षटक ठरते कारण पहिल्या षटकामध्ये 12 धावा उभ्या आल्या होत्या. या षटकामध्ये तब्बल 16 धावा कुठल्या जातात. त्यामध्ये 2 षटकार आपल्याला पाहायला मिळत आहेत निलेश पाटील यांच्या बॅटमधून. अजून एक चेंडू शिल्लक आहे या षटकामधील. तिसरा येणार का हे देखील पाहणं तेवढंच गरजेचं असणार आहे. शेवटचा बॉल. खराब चेंडू, नो बॉल. इंद्रजित थोड्याशा चुका करतोय आणि या चुका महाग पडतील येणाऱ्या कालावधीमध्ये. फील्डचा चेंडू आणि निश्चितच संधी असेल.
फिल्डिंग चेंज करू शकत नाही. फ्री हिट. निलेश पाटील यांच्यासाठी सुवर्ण संधी. तिसरा लगातारचा येणार का या फ्री हिटच्या चेंडूवरती. वाईड. थोडासा प्रेशर आता निश्चितपणे जाणवतोय आपल्याला इंद्रजित पाटील यांच्यावरती, कारण तब्बल 18 धावा खर्च केले आहेत या 5 चेंडूवरती इंद्रजित पाटील यांच्या माध्यमातून. तिसरा समोर खेचलाय, समोर खेचलाय, तिसरा गेलाय. क्या बात है. जबरदस्त फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये निलेश पाटील यांच्या बॅट मधून. क्वालिटी बॅटिंग. साय शिरमेकर तुम्ही तरी टाळ्या वाजवा. जबरदस्त फटकेबाजी. लगातारचे 3 षटकार. दोन षटकामध्ये तब्बल 36 धावा. इंद्रजितचं हे षटक खूप महाग पडलेलं आहे. कमबॅक करावं लागेल. कपिल यांना 5 ते 6 धावांचं षटक हाताळावं लागेल. मॅच मध्ये राहतील निश्चितच. पहिला चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. वाईड येतोय. पहिल्या चेंडूवरती निर्धाव चेंडू, अवांतर चेंडू आपल्याला पाहायला मिळेल. 37 ऑन दी बोर्ड. पाहूयात निलेश पाटील यांना स्ट्राईक कधी मिळणार. यावेळी पहा, मला वाटतं डिक्लेअर झोनमध्ये जाईल. 1 धाव मिळेल या चेंडूवरती. निलेश पाटील यांना जास्तीत जास्त स्ट्राईक एंडवरती आणणं गरजेचं असणार आहे, कारण त्यांची बॅट मात्र तळपलेली आहे. लगातारचे 3 षटकार आपल्याला पाहायला मिळाले निलेश पाटील यांच्या बॅटमधून, आणि लांबवरचे षटकार आपल्याला पाहायला मिळत आहेत. यावेळी फटका पहा किती. अरे सावकाश 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 यार. मागे बघ ना. एवढी रिस्क नको सागर बाळा. मागे बघ. तू बाउंड्रीवरच आहे आणि एवढा कुठे मागे चाललाय. सांभाळून जरा. किती इझी षटकार खेचला बाबू पैलवानला वाटलं काय बॉल टाकला. एवढा इझी षटकार खेचला बाबूने. अप्रतिम फलंदाजी एका मोठ्या धावसंख्येच्या दिशेने. यावेळी पहा पुन्हा एकदा फटका चांगला आहे. 1 धाव मिळेल त्या ठिकाणी आणि निलेश पाटील स्ट्राईक एंडवरती थांबतील. 45 धावा फलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. 45. निलेश पाटील अप्रतिम फलंदाजी आतापर्यंत केलेली आहे. तब्बल 21 धाव फलंदाजी करतात 21व्या धावसंख्येवरती. चांगला चेंडू. 46. अजूनही 2 धावा, अजूनही 2 चेंडू शिल्लक आहेत. या स्पर्धेतील सर्वाधिक स्कोर 50 धावा कुसूरने लगावल्या होत्या अकाळवाडी या संघाच्या विरोधात. अच्छा, 51 शिरवडे संघाने देखील केल्या होत्या गणेशवाडी संघाच्या विरोधात. पाहूयात तो स्कोर पार करणार का. लांब, खूप लांब. निलेश पाटील जबरदस्त फलंदाजी आणि स्कोर मला वाटतं पार झालेला आहे. इट्स 52. जबरदस्त फलंदाजी. सांघिक अर्धशतक लागतं 700 रुपये या संघाचं. शुभम पाटील स्वस्तात बाद झाला होता, परंतु कोणताही फरक पडलेला नाहीये निलेश पाटील यांच्यावरती. हा चेंडू चांगला आहे, परंतु अप्रतिम फलंदाजी. एकदा फलंदाजी आवडली असेल तर निश्चितच निलेश पाटील यांच्यासाठी टाळ्या वाजल्या पाहिजेत. अप्रतिम फलंदाजी. 52 धावा फलकावरती लगावल्या गेल्या 3 षटकामध्ये आणि 53 धावांचं भलमोठं आव्हान ठेवलेलं आहे या ठिकाणी जिंती या संघासमोर.
चला जाऊया दुसऱ्या इनिंगकडे. 53 धावांचं भलं मोठं आव्हान मैदानात पार करण्यासाठी इंद्रजित आणि पंकज ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. इंद्रजितकडे देखील ती क्षमता आहे. जशी फलंदाजी केली निलेश पाटील यांनी तशीच फलंदाजी करावी लागेल. तुमच्या षटकामध्ये तब्बल 24 धावा कुठल्या होत्या. तुम्हाला देखील एखादं षटक 20, 22, 25 धावांचं बनवावं लागेल. परंतु बंटी करमळकर मागच्या मॅचचा हिरो ज्यानं अवघ्या 4 धावा देऊन एक विकेट देखील अर्जित केली होती. पहिला चेंडू पूल केलाय परंतु डिक्लेअर झोन मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. बॉल घ्या ना प्लीज. मोठे फटके खेळावे लागतील परंतु बंटी करमळकर असा गोलंदाज आहे बॅट्समनला चांगला रीड करतो. सॉरी बंटी रवलेकर हा असा गोलंदाज आहे जो बॅट्समनला नेहमी रीड करतो. कधी गती परिवर्तन करावी लागेल त्याला चांगलं ठाऊक आहे. कोणत्या प्रकारचा बॅट्समन कशा प्रकारचे कधी फटके खेळतोय त्याला चांगलं ठाऊक आहे. त्यामुळे आपण सहसा बघितलंय बंटीच्या गोलंदाजीवरती फटके खेळणं तेवढं सोपं होत नाही. परंतु इंद्रा द टायगर बाहुबली म्हटलं जातं. मोठे फटके हा देखील फलंदाज कोणत्याही गोलंदाजाला खेळू शकतो. यावेळी पहा चेंडू थोडासा लो राहिला त्यामुळे बॅटचा बॉलचा संपर्क होत नाहीये. निर्धाव चेंडूची सांगता. 53 धावांचं खूप मोठं आव्हान. जवळजवळ 17.50च्या 17.10-20च्या सरासरीने या धावा बनवायच्या आहेत. प्रत्येक षटकामागे 2 मोठे फटके येणं अनिवार्य असणार आहे. पहा काय गोलंदाजी करतोय आणि बंटी रवलेकरचा लाजवाब गोलंदाजी जबरदस्त. एखादा यॉर्कर आणि स्लो यॉर्कर टाकण्यात माहिर आहे. फलंदाजाला वाटतं मोठा फास्ट यॉर्कर आहे परंतु स्लो यॉर्कर करतात आणि निश्चितच पूर्णपणे चकवा देतात फलंदाजाला. बॅटची बाहेरची काढ. धक्का क्रमांक लागतोय पहिला. अप्रतिम गोलंदाजी. पहा मागच्या चेंडूवरती स्लोअर वन केला होता. यावेळी गती वाढवली. थोडंसं आउटस्विंग करण्याचा प्रयत्न झाला आणि सक्सेसफुल देखील ठरले आणि धक्का क्रमांक पहिला लागतो. इंद्राच्या रूपामध्ये एक मोठा हादरा. मॅच थोडीशी लांब जाईल आता चिंती संघाकडून कारण इंद्रजितकडून खूप साऱ्या अपेक्षा होत्या. राज फलंदाजीसाठी पाहूयात. बंटी अप्रतिम. जशी मागच्या सामन्यामध्ये गोलंदाजी गेली त्यावेळी सुंदर गोलंदाजी. यावेळी जबरदस्त गोलंदाजी. क्या बात है. लाजवाब. बंटी दिवसेंदिवस खूप प्रगल्भ होत चाललाय. खूप मॅच्युअर गोलंदाजी करायला लागलाय बंटी आणि आपण पाहिलं KTPL 4.0 मध्ये देखील अप्रतिम गोलंदाजी केली होती. सांघिक सर्वाधिक विकेट घेणाऱ्या गोलंदाजामध्ये याही गोलंदाजाचं नाव होतं. त्यामुळे बंटीला आपण निश्चितच एक टॉपचा गोलंदाज म्हणून पाहतोय असोसिएशनमधील. यावेळी पहा चांगला फटका परंतु एकच धाव मिळाली या चेंडूवरती. एका षटकात अवघ्या 3 धावा येत आहेत. 2 धावा आणि 1 विकेट. शुभम चला पटपट. पूर्णपणे मॅच मध्ये पकड आहे कारण आता 12 बॉल आणि जवळजवळ 51 धावा आणि ती थोडक्यात अशक्यप्राय आहे. परंतु निश्चितच क्रिकेटमध्ये कोणतीही गोष्ट पॉसिबल नाही असं म्हटलं जात नाही कारण काहीही होऊ शकतं. परंतु हे आव्हान मात्र खूप मोठं आहे आणि बॅटर देखील आपलं पाहिलं तेवढ्या ताकदीचा आता नाही आहे या टीममध्ये. अर्थात 2 षटकात 20-30 धावा बनवण्याची क्षमता आहे परंतु 2 षटकामध्ये 51 धावा थोडंसं अवघड म्हणजे जास्तीचं अवघड गणित आहे शुभम पाटील गोलंदाजीसाठी. यानंतर क्रमांक 3 साठी मॅच होईल कुसूर विरुद्ध या सामन्यातील पराभूत संघ. यानंतर क्रमांक 3च्या लढतीसाठी आपल्याला पाहायला मिळेल. फटका चांगला आहे. समोर खेळाय बंटी आहे तिकडे धावतायत परंतु बाबू पलवान नावाची भिंत समोर. 2 धावा.
हलक्या हाताने अगदी दिशा दिली फक्त. रनआउटची संधी, 2 धावा मिळतील या ठिकाणी. शुभम वाईड असेल मला वाटते, निश्चितच वाईड आहे. एकतर्फी मॅच चाललेली. जिंती संघाने थोडंसं नाराज केलं या मॅचमध्ये. अप्रतिम कामगिरी पहिल्या 2 सामन्यात केली होती, परंतु तिसऱ्या सामन्यामध्ये थोडंसं जिंतीने नाराज केलं. एकतर धावा जास्त दिल्या आणि त्यानंतर फलंदाजीमध्ये देखील थोडंसं हाराकिरी आपल्याला पाहायला मिळते. धावा होत नाहीयेत. 1 धाव मिळेल या चेंडूवरती. हॅलो, लक्ष आहे का तुमचं सर? कुठं तुला ऐकायला येतं? ते काय तिकडे ऐकायला येते तुला? बोलून झाल्यावर सोडा. हॅलो, माझ्या मॅच नाही बोल की. चला, एकतर्फी मॅच आपल्याला पाहायला मिळते. निलेश पाटील, खराब चेंडू, नो बॉल. पंचांचा इशारा येतोय. पंकज ओके आहेस ना? लागलेलं नाही ना? ठीक, सांभाळून. मंगेश पाटील झोपले होते मला वाटते, उठले, जागे झाले मंगेश पाटील. JCC स्पोर्ट आयोजित भव्य दिव्य क्रिकेट स्पर्धा, अतिशय चांगल्या प्रकारची टुर्नामेंट आपल्याला संपूर्ण दिवसभरामध्ये पाहायला मिळाले. सर्व संघांनी अतिशय चांगलं सहकार्य केलं आणि स्पर्धा यशस्वीरित्या पार करण्यासाठी सर्व खेळाडूंचं. जिंती संघ, इंद्रजित या कॅप्टन. 3ऱ्या क्रमांकाची मॅच आपण लगेच घेऊयात. कुसूरचा कॅप्टन अवेलेबल आहे तर या प्लीज. फटका फसलाय, चेंडू हवेमध्ये अण्णा बघत बसलाय. फटका नाही फसलेला, लांब गेलाय. 6 धावा.
निलेश पाटील यांनी आजच्या दिवसामध्ये जबरदस्त कामगिरी केलेली आहे. या संपूर्ण स्पर्धेमध्ये निलेश पाटील यांची गोलंदाजी फलंदाजी अप्रतिम दर्जाची राहिली. मॅच विन 600 रुपये. हार्दिक अभिनंदन 600 रुपये संघाचं. पहिल्या वेळेला या हंगामामधील स्पर्धेमध्ये अप्रतिम दर्जेदार कामगिरी केली आणि अगदी बलाढ्य ग्रुपमधून आपल्याला पाहायला मिळाले. क्वालिफाय झाले सेमीफायनलसाठी आणि तदनंतर मात्र सेमीफायनलमध्ये एकतर्फी मात जिंती या संघाला आणि आपले इरादे या हंगामामध्ये स्पष्ट करतात. शिवप्रेमी स्पोर्ट्स 600 रुपये. या सामन्याचा सामनावीर निलेश पाटील यायचा आहे. अप्रतिम दर्जेदार कामगिरी आणि 600 निलेश पाटील या मॅन ऑफ द मॅच घेऊन जा. क्रमांक 3 साठी आपण मॅच पाहतोय. टॉस जिंकलेला आहे या ठिकाणी. किती ओव्हरची? 2 ओव्हरची मॅच. इंदर 2 ओव्हरची. बरं घ्या चला. काय घेता डिसिजन कळवा.